नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये म्हणजेच मित्रांनो 11 मार्च 2024 रोजी जी मंत्रिमंडळ बैठक झालेली आहे, या बैठकीमध्ये आपल्या कागदपत्रासंदर्भात विशेष असे निर्णय घेण्यात आलेले आहेत। आता मित्रांनो, आपल्या कागदपत्रामध्ये शासनाकडून मोठा बदल करण्यात येणार आहे। जी काही आपण सरकारी कागदपत्रे काढणार आहोत, जे आपले दाखले असतील, उतारे असतील, शासकीय कोणती कागदपत्रे असतील, तर याच्यामध्ये मित्रांनो शासनाकडून आता विशेष असा बदल करण्यात आलेला आहे। कशा स्वरूपात आपलं नाव आता शासनाकडून दिलं जाणार आहे, या संबंधीची सविस्तर डिटेल आपण आता या व्हिडिओत पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करायचं विसरू नका, जेणेकरून अशा ज्या काही महत्त्वपूर्ण अपडेट येत असतात, या अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही घर बसल्या स्वतःच्या मोबाईलवरती सुद्धा पाहू शकता। चला तर वेळ न घालवता आपण सविस्तर डिटेल पाहायला सुरुवात करूया। मित्रांनो, काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आपल्या नावामध्ये आता आपल्या आईचं नाव सुद्धा ॲड करण्यासंबंधीचा निर्णय घेण्यात आलेला आहे। याच्यामध्ये आता आपल्या शासकीय दस्तावेजांवर आपल्या आईचं नाव सुद्धा लावणं बंधनकारक केलेलं आहे। म्हणजे आता इथून पुढे आपल्या दाखल्यांवरती आपल्या वडिलांच्या नावाबरोबरच आता आपल्या आईचं नाव सुद्धा ॲड करण्यात येणार आहे। याच्यामध्ये विशेष माहिती सांगायची झाली तर ही संपूर्ण प्रोसेस जी आहे मित्रांनो 1 मे 2024 पासून सुरू केली जाणार आहे। 1 मे 2024 पासून जे काही नवीन बालक जन्माला येतील, या नवीन मुलांच्या नावांमध्ये आता त्यांच्या आईचं नाव सुद्धा ॲड करण्यासंदर्भात मित्रांनो या ठिकाणी मान्यता देण्यात आलेली आहे। आता हे नाव मित्रांनो कशा पद्धतीने लिहिलं जाणार आहे, तर त्याची सुद्धा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला डिटेल देण्यात आलेली आहे। तर नावामध्ये मित्रांनो सुरुवातीला आपलं नाव असणार आहे, त्याच्यानंतर आपल्या आईचं नाव लागेल, आईनंतर आपल्या वडिलांचं नाव लागेल आणि त्याच्यानंतर सर्वात शेवटी आपलं आडनाव लागेल। तर या स्वरूपात मित्रांनो आपलं नाव जे येत आहे 1 मे 2024 पासून सर्व शासकीय दाखल्यांवरती लिहिलं जाणार आहे। आईचा शेपट स्तंभ जो येतो मित्रांनो या ठिकाणी हटवण्यात येणार आहे। आईचं नाव मुलाच्या नावामध्ये आता ॲड करण्यात येणार आहे। म्हणजे या पद्धतीने ज्या पद्धतीने मी आता तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, मुलाचं नाव, आईचं नाव, वडिलांचं नाव आणि सर्वात शेवटी आडनाव, तर या पद्धतीने मित्रांनो आता संपूर्ण कागदपत्रांवरती आपलं नाव जे आहे ते ॲड केलं जाणार आहे। तर मित्रांनो, हे नावात जे बदल करण्यात येणार आहे, तर हे कोणकोणत्या ठिकाणी नावांमध्ये बदल करण्यात येणार आहे, तर त्याची सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे। तर इथं पाहू शकता मित्रांनो, आपण स्क्रीनशॉट दिलेला आहे, स्क्रीनशॉटवरती तुम्ही पाहू शकता। तर सर्व शैक्षणिक कागदपत्रांवरती हे नाव जे आहे ते चेंज करण्यात येणार आहे। त्याच्यानंतर महसूल दस्तावेज असेल, याच्यावरती सुद्धा हा नावांमधील बदल आपल्याला पाहायला मिळेल। त्याच्यानंतर पुढे वेतन चिठ्ठी असेल, सेवा पुस्तक असेल, विविध परीक्षांच्या अर्जांचे नमुने इत्यादी शासकीय दस्तऐवजांमध्ये बंधनकारक करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। तर या ठिकाणी मित्रांनो तसा उल्लेख सुद्धा शासनाकडून देण्यात आलेला आहे। सगळ्यात महत्त्वाचं, शासकीय सर्व कागदपत्रांवरती या नावांमधील जो बदल जो येतो आता आपल्याला पाहायला मिळेल। जी नवीन बालके मित्रांनो जन्माला येतील, त्याच्यामध्ये आपल्याला नाव देताना आईचं कागदपत्रावरील नाव असेल तेच मित्रांनो तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचं आहे, जेणेकरून पुढे जाऊन तुम्हाला याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये। तर मित्रांनो, ही चालू घडीला अतिशय महत्त्वाची अपडेट होती, तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं होतं। शासनाने घेतलेल्या या नवीन निर्णयावरती आपलं काय सहमत आहे याबद्दल मित्रांनो आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा। शासनामार्फत घेणारे हे वेगवेगळे निर्णय जे आहेत ते लोकांना कितपत योग्य ठरणार आहेत, या संबंधीचे मत आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा। तर मित्रांनो, चालू घडीला महत्त्वाची विशेष अपडेट असल्यामुळे तुमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं होतं। अशाच नवनवीन अपडेटसाठी मित्रांनो आपल्या चॅनलला महत्त्वाचं सबस्क्राइब करून ठेवा। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह, नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।